हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मटारचा सीझन संपायच्या आत म्हटलं की मटारची आणखीन एक काहीतरी इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत, जी अगदी घरगुती साहित्यामध्ये होणारी आहे आणि झटपट होणारी देखील आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मटार बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पातेल्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घालून घेतले आणि 1 कप फ्रेश मटार घेतलेले आहेत. ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. बॉईल करत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान आपल्याला हे थोडेफार शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे हाफ कुक करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता छान असे हाफ कुक झालेले आहेत. इतपत झाले की आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला जर शिजवून घ्यायचे नसेल तर तुम्ही तसेही वापरू शकता, पण थोडासा उग्रपणा कमी होण्यासाठी आपण याला थोडंफार हाफ कुक करून घेतलेलंच बेटर आहे. तर आता याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर मॅशरने मॅश करून घ्यायचं असेल तर तसंही घेऊ शकता, पण मी इन्स्टंट करण्यासाठी मिक्सर जारचा वापर केलेला आहे आणि मिक्सरमध्ये थोडीशी आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी भरड केलेली आहे. बरं, आता पुढची प्रोसेस काय, तर हे सगळी भरड आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर इथे मी बोलचा वापर केलेला आहे, यामध्ये सगळी ही भरड काढून घ्यायची आहे. तर अगदी जास्त पेस्ट करायची नाहीये, म्हणजे थोडीफार भरड ठेवली की वाटाणे जे आहे ते दाताखाली आले की छान लागतात, त्यामुळे थोडीशी भरड ठेवलेलीच बेटर आहे. तर इथे पाहू शकता परफेक्ट आपली अशी भरड झालेली आहे. आता काय करायचं, यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो ऍड करते. तुम्हाला उभा चिरलेला आवडत नसेल तर बारीकही चिरून घालू शकता. आता यामध्ये तुम्हाला जर आणखी भाज्या ऍड करायच्या असतील, म्हणजे सिमला मिरची वगैरे, तर तेही ऍड करून घेऊ शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो ऍड करून घेते. सफेद तीळ घालून घेते, असतील तर घालून घ्या, नसतील तर नाही घातले तरी चालेल. आता बाइंडिंगसाठी आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. तुम्हाला जर आणखी यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर तेही वापरून घेऊ शकता. ओवा घेतलेला आहे चमचाभर, तो हातावर असं चोळून घ्यायचा आहे आणि घालून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचाभर मी गरम मसाला घालून घेते आणि आवडत असल्यास यामध्ये तुम्ही आमचूर पावडरही घालून घेऊ शकता. तुमच्याजवळ जर आलं लसूण मिरचीची पेस्ट नसेल तर इथे तुम्ही वाटाणा जेव्हा मिक्सरमध्ये फिरवता तेव्हा त्याच्यासोबत आलं लसूण आणि मिरची देखील पेस्ट करून घ्यायची आहे. आता थोडासा आपल्या वड्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी मी इथे रव्याचा वापर केलेला आहे. बेसन आणि रवा याचा वापर आपल्याला जास्त करायचा नाहीये, मटारच जास्त वापरायचेत. तर साधारण 3 चमचे मी बेसन पीठ वापरलेले आहे आणि 2 चमचे रवा वापरलेला आहे. तर इथे सगळं घालून झाल्याच्या नंतर छान आपल्याला मिक्स करायचंय. इथे अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाहीये, वाटाण्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. अगदी गरज वाटली तरच थोडंसं पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे, पण मला काही गरज वाटली नाही, परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. तर आता काय करायचंय, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचंय आणि या पद्धतीने वड्या थापून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही वड्या थापून घेऊ शकता. तर इथे मी साधारण एवढ्या वड्या थापून घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला जर वड्या थापायच्या नसतील तर तुम्ही भज्यांप्रमाणे देखील हे तेलामध्ये सोडून घेऊ शकता. आता अगोदरच मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला या वड्या सोडून द्यायच्या आहेत. तर अगोदर तेल छान गरम करायचं आहे आणि नंतर गॅस मीडियम करायचा आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्याला तेलामध्ये बसतील तेवढ्या वड्या यामध्ये सोडून द्यायच्यात आणि एक साईड झाल्याच्या नंतर त्या पलटी करायच्या. तर इथे पाहू शकता अजिबात त्या चिटकलेल्या नाही आहेत, तर मस्त कुरकुरीत आणि खमंग होतात या वड्या. तर या वड्या तुम्ही सॉस किंवा दही कशासोबतही खाल्ल्या तरी खूपच टेस्टी लागतात, किंवा तुम्हाला पावासोबत खायच्या असतील वडापावसारख्या तर तशाही खाल्ल्या तरी खूपच सुंदर लागतात, किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील तुम्ही या मिश्रणाचे भजी करून खाल्ले तरी खूपच टेस्टी लागतात. तर मस्त कुरकुरीत आणि खमंग असे आपल्या इथे वड्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे. आपण वाटाण्याचा जास्त वापर केलेला आहे, त्यामुळे असा मस्त हिरवा कलर याला आलेला आहे. बरं, तुम्हाला या अशा खायला आवडत नसतील तर याचा तुम्ही चटपटीत चाटही करून खाऊ शकता, तसाही खूपच टेस्टी लागतो. तर मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे मटारचे वडे इथे आपले करून झालेले आहेत. तर आजची ही मटारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली?
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.